शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र राजा काकांनी रागिणीची रवानगी जेलमध्ये केलेली आहे आणि त्यासाठी एक खूप मोठी घटना कारणीभूत ठरले आणि राजा काकांनी भूमी आणि आकाशला घरी परत आणलेलं आहे। या सगळ्यामध्ये आकाश बरा होत आता मात्र भूमीला स्वर्गसुख देणार आहे। या सगळ्यामध्ये नवरा बायको म्हणून आकाश आणि भूमी यांनी आता एकत्र येण्याचा योग येणार आहे आणि मालिका पाहायला खूपच रंजक ठरणार आहे। या सगळ्यामध्ये रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी सुद्धा एक खूप मोठी घटना घडणार आहे, ज्याच्यामुळे राजा काकांना रागिणी, अभिजित आणि पौर्णिमा या तिघांच्याही कारस्थानाचा पत्ता लागत खूप मोठ्या घटनेचा उलगडा होणार आहे। आणि या सगळ्यामध्ये अभिजित आणि पौर्णिमा यांची हकलपट्टी होत रागिणीला जेलमध्ये टाकत राजा काका स्वतः गावाला निघून जाणार आहेत। मग आता घरामध्ये फक्त आणि फक्त आजी, रागिणी नसल्यामुळे आजी, भूमी, आकाश, मनू आणि अथर्व त्यांचं कॉलेज असल्यामुळे त्यांना राजा काकांनी तिकडे ठेवलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी छानपैकी नवरा बायकोचा संसार थाटणार आहेत आणि इथूनच आता मात्र आकाशच्या आयुष्याची सुरुवात होणार आहे। तिकडे अभिजितने रागिणीला सांगितलेलं असतं की मी त्या बाईचा पाठलाग केला खरा, पण त्या बाईने ताकास तूर लागू दिला नाही, त्यामुळे आपल्याला आकाश कुठे आहे हे समजलंच नाही। यावरती रागिणी म्हणते, हे बघ, आकाशला शोधून काढणं महत्त्वाचं आहे, कारण कोर्टाने महिनाभराची नोटीस दिलेली आहे। या महिनाभराच्या नोटीसमध्ये आपल्याला आकाशला शोधून त्याची सही कोर्टासमोर घेतली पाहिजे आणि त्यानंतर मग त्याला कुठेही जाऊ दे, काहीही करू दे, आपल्याला काही देणं घेणं नाही। पौर्णिमा म्हणते, मग यामध्ये आकाशला आपण जिवंत ठेवायचं की नाही? रागिणी म्हणते, तो सगळा नंतरचा निर्णय असेल। आकाशला जिवंत ठेवायचं आहे नाही ठेवायचं आहे यामध्ये आता आपण पडायचं नाही। सध्या आपण विचार करायचा आहे तो फक्त आणि फक्त प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्यांचा। असं म्हणत आता इकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि एकदा का सह्या झाल्या की त्या दोघांनाही संपवायचं असं म्हणत रागिणीचा खूप मोठा प्लॅन असतो। रागिणी ते अभिला सांगत असते, एकदा का त्या पेपरवरती आकाशच्या सह्या घेतल्या की तू उस्तादला भेटून घे आणि या दोघांना संपवायची सुपारी दे। अभिजित म्हणतो, हो, पण त्याआधी आपल्याला ते दोघं भेटायला तर पाहिजेत ना। तोपर्यंत पौर्णिमा सांगत असते, काहीही झालं तरीसुद्धा ते दोघं आता इथे येता कामा नये, कारण एकदा का आपल्या नावावरती प्रॉपर्टी झाली मग मात्र त्या लोकांना आपण इथे ठेवायचंच नाही। कारण किती काही झालं तरी भूमिताई जर का इकडे परत आली ना तर ती परत प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायला कमी नाही करणार। त्यामुळे प्रॉपर्टी नावावर झाली की या दोघांना संपवणं याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय राहणार नाही असं म्हणत पौर्णिमा मात्र इकडे खूप मोठी कारस्थानं करत असते आणि ह्या तिघांनाही हे माहीत नसतं की राजा काकांनी हे सगळं ऐकलेलं असतं। त्याच वेळेला राजा काका बाहेर उभे असतात आणि अभिजित म्हणतो, त्या सोमण नाक्यावरती ज्या पावभाजीवाल्या काकी आहेत ना त्यांनीच कुठेतरी ह्या दोघांना लपवलं हे मात्र नक्की। रागिणी म्हणते, तू इतका ओव्हर कॉन्फिडन्स कसा? यावरती अभिजित म्हणतो, त्यांनी आम्हाला पाहिल्यावरती मागे वळल्या, तिथे थांबल्या आणि त्यानंतर दिशा बदलून गेल्या, त्यांच्या घराकडे नाही गेल्या। याच्यावरती आता मात्र रागिणी म्हणते, हे जर 100% असेल तर आपण स्वतः जाऊया रात्रीच्या वेळेला तिकडे आणि बघूया, रात्रीच्या वेळेला आपल्याला कोणी पाहणार नाही ना। अभिजित म्हणतो, ठीक आहे। राजा काका हे ऐकतात आणि हादरतात। राजा काका या तिघांनाही पुढे काही विचारलं जाणार तितक्यात ते विचार करतात, नाही, मला आत्ताच्या आत्ता भूमीला भेटायला पाहिजे, पण भूमीचा फोन तर लागत नाही। काहीतरी असं आहे जे भूमी सगळ्यांपासून लपवते आणि त्यासाठी तिने घर सोडलेलं आहे, म्हणून मला भूमीला भेटून जे काही सत्य आहे ते सत्य जाणून घ्यायला पाहिजे आणि याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे। असा विचार करत राजा काका भूमीची भेट घेण्यासाठी माधवरावांच्या इकडे येतात। माधवरावांच्या इथे आल्यावरती राजा काका म्हणतात, तुमच्याकडे भूमीचा नंबर आहे का? आता माधवराव म्हणतात, म्हणजे नंबर आहे, पण तुम्हाला काहीतरी गडबड घडली असं मला वाटतंय, म्हणून भूमीने हा नंबर द्यायला नकार दिलाय। राजा काका म्हणतात, ती गडबड काय आहे मला माहिती आहे, पण आकाश आणि भूमीच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तुम्ही तो नंबर मला दिलात तर बरं होईल। यावरती माधवराव म्हणतात, बघा, तुमच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे, पण भूमीने सांगितले नंबर देऊ नको, तर तुम्ही हा नंबर कुणालाही देऊ नका असं म्हणत आता इकडे लगेचच माधवरावांनी भूमीचा नंबर राजा काकांना दिलेला असतो। राजा काकांना भूमीचा नंबर दिल्यावरती इकडे आता भानुशाली वकिलांना सुद्धा भूमीने फोन केल्यावरती सगळं सत्य समजलेलं असतं की रागिणीला कोर्टाची नोटीस गेली आणि त्याच वेळेला माधवरावांकडून राजा काकांनी नंबर दिलेला असतो। ते भूमीला कॉल करतात, त्यावेळेला भूमी सांगते, राजा काका तुम्हाला भानुशाली वकिलांची भेट घ्यायला लागेल, तेच तुम्हाला काय ते सत्य सांगतील। मग भानुशाली वकिलांची ज्या वेळेला राजा काका भेट घेतात तेव्हा भानुशाली वकील रागिणीचं कारस्थान सांगतात। राजा काका म्हणतात, हे तुम्ही सांगायची गरज नाही, मी सगळं कानाने ऐकलंय, पण हा काय प्रकार आहे हे मला जाणून घ्यायचं आहे। भूमी काही बोलायला तयार नाही। भानुशाली वकील म्हणतात, हे बघा, तुमच्या मिसेसने रागिणी पटवर्धन यांनी
भूमीच्या आईवडिलांना भावाला ओलीस धरून त्यांच्याकडून सह्या करून घेतल्यात आणि त्यामुळे आता भूमीने सह्या केल्यात आणि तिला घराबाहेर जाण्यासाठी सांगितलंय। तिला घराबाहेर हकलण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये जर कोणी कारणीभूत असेल तर ती तुमची बायको। राजा काका म्हणतात हे सगळं माझ्या लक्षात आले, पण आता तिचा डाव आहे या दोघांना मारण्याचा, मग काय करता येईल याच्यावरती भानुशाली वकील म्हणतात मी तुम्हाला तेच सांगतोय, त्यांना सह्या हव्यात आकाशच्या सह्या झाल्या ना की सगळा खेळ इथेच संपेल। आकाशच्या सह्या झाल्यानंतर त्यांना न इथे थांबवण्यात येणार नाही, आकाश आणि भूमीला मारण्याचा प्लॅन आहे। राजा काका म्हणतात नाही नाही, मी हे असं होऊ देणार नाही। यावरती भानुशाली वकील म्हणतात माझ्याकडे 2 पुरावे आहेत, त्यांनी हे पेपर जबरदस्ती सह्या करून घेतलेत एक, आणि दुसरं म्हणजे त्यांनी दिलेली दुसरी कारस्थानं, या सगळ्यासाठी माझ्याकडे पुरावा आहे। भानुशाली वकील आता राजा काकांना कोर्टासमोर पुरावा सादर करण्याला जो ध्येय असतात तो दाखवतात। तोपर्यंत इकडे आता शैलेश्वर डॉक्टरांनी भूमीला काही गोळ्या दिलेल्या असतात आणि सांगितलेलं असतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आकाशच्या सोबतचे आत्ताचे पिक्चर क्लिक करून ठेवा, कारण कदाचित तो तुम्हाला विसरेल। त्यामुळे भूमीने आत्तासोबत असलेले पिक्चर, आपण खेळत असलेले गेम, काही त्याच्यासोबतचं बोलणं सगळं रेकॉर्ड केलेलं असतं आणि तिने मनूकडून लग्नाचा अल्बम पण मागवलेला असतो। लग्नाचा अल्बम मागवल्यावरती या सगळ्या प्रकारामुळे आता भूमीला खूप मोठी आता एक शंका येते की आकाश बरा झाल्यावरती खरंच मला नंतर पुन्हा आठवेल ना, पण भूमी प्रयत्न सोडत नसते। भूमी विचार करते काहीही झालं तरी मला आठवायलाच लागणार आहे। शैलेश्वर डॉक्टर म्हणतात तुम्ही सगळे जर पुरावे ठेवलेत ना तर त्यांना नक्की आठवेल, कारण त्यावेळेला जेव्हा त्यांची स्मृती परत येईल ते मॅच्युअर्ड झालेले असतील। मॅच्युअर्ड माणसाला एखादी गोष्ट प्रामाणिकपणे दाखवली किंवा त्यांना हे समजून सांगितलं ना की असं असं घटना आहे तर समजेल। तोपर्यंत आता मात्र आकाशची भेट घेण्यासाठी राजा काका येतात। राजा काका म्हणतात आकाश आणि भूमी तुम्ही दोघांनी इथे थांबायचं नाही, आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चालायचं आहे। आकाश म्हणतो राजा काका नको, आमचा टास्क आहे, आमचा गेम आहे, आम्ही नाही येऊ शकत। राजा काका म्हणतात नाही तुम्हाला यावंच लागेल। इकडे राजा काका भूमी आणि आकाशला घेऊन घरी निघतात। तोपर्यंत रागिणीकडे कोर्टाची नोटीस पोचलेली असते। रागिणीकडे कोर्टाची नोटीस पोचते आणि त्याच्यामध्ये रागिणीला असं वाटत असतं की आपल्याला आकाशच्या सहीसाठी महिनाभराची नोटीस दिले त्या संदर्भात काहीतरी आहे, पण रागिणीला कोर्टाची नोटीस आलेली असते फ्रॉडची। तुम्ही फ्रॉड म्हणून भूमीच्या सह्या घेतल्यात आणि त्याच्यावरती शिक्कामोहर करण्यासाठी सही असते ती म्हणजे विद्याधर वकिलांच्या सहीचं लेटर आणि कोर्टाने दिलेला रागिणीला फ्रॉडचा ठपका। यामुळे आता रागिणीला जेलमध्ये येण्यासाठी पोलीस आलेले असतात। रागिणी हादरते, हे काय घडते माझ्यासोबत। त्याच वेळेला राजा काका सांगतात रागिणी तुझ्या बापाचा घडा भरला। त्यानंतर रागिणीला जेल होते। मग राजा काका पुढचा निर्णय घेतात, अभिजित पौर्णिमाची हकलपट्टी करतात। त्यानंतर मात्र भूमी, आकाश, आजी यांचा आता महाजन फॅमिली महाजन विलामध्ये राहते। राजा काका गावाला निघतात। त्याच वेळेला दोघं जण म्हणजे अथर्व आणि मनू यांचं कॉलेज असल्यामुळे ते तिकडेच थांबतात। पण या सगळ्यामध्ये आकाश हळूहळू बरा होत, ज्या वेळेला तो बरा होतो त्यावेळेला त्याला ॲक्च्युली भूमी खरंच आठवत नसते। पण त्याच वेळेला शैलेश्वर डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला उपयोगाला येतो। भूमीने काढून ठेवलेले व्हिडिओ, भूमीने काढून ठेवलेले फोटो आणि लग्नाचा अल्बम हे दाखवताच आकाशला सगळं आठवतं किंवा तो सगळं मान्य करायला तयार होतो। इथून पुढे आकाश भूमीचा संसार पाहायला मालिकेमध्ये तुम्हाला आवडेल का? कमेंट करून नक्कीच कळवा।